चला आता इकडे तूप सुटायला लागलेलं आहे। अजून आपल्याला कलर बघा तुम्ही किती चेंज व्हायला लागलेला आहे। तर खूपच तापलेला तिला मगाशी दोनदा मी चेक केला, म्हटलं कमी होईल पण काय। हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्याच इच्छा पूर्ण करू दे ही बाप्पाच्यांनी प्रार्थना करते। चला आता सकाळची सर्व कामं उरकून झालेली होती, त्यानंतर म्हटलं किचनमध्ये लक्ष घालावा। जे मसाल्याचा डबा, तेल डबा, अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मला नीट करून ठेवायच्या होत्या। किचन तर आवरायचंच आहे पण ते नंतर आवरणार होते मी, पण त्याआधी हा मसाल्याचा डबा इतका खराब झाला होता ना, तर वरतून तेलकटपणा येतो आणि किचनमध्ये असं काही असेल तर सर्व भांडे तेलकट होऊन जातात, धुरकट होऊन जातात। ते घासून काढला डबा, त्यानंतर त्यामध्ये मसाले भरून घेतले आणि मसाल्याचा डबा मसाल्यांनी भरलेला असला तर खूपच छान दिसतो, रिकामा असेल तर अजिबातच छान वाटत नाही। त्यामुळे मी एकीकडून सगळे मसाले ॲड केलेले आहे। लाल तिखट टाकले, हळद टाकली आहे, त्यामध्ये परत धना पावडर ॲड केलेली आहे, जिरे टाकले आहेत। थोडेसे जिरे होते ते टाकल्यानंतर परत नवीन पॅकेट फोडलं आणि ते जिरे ॲड करले। असे सर्व जिन्नसांनी मसाल्यांचा डबा भरलेला असेल ना तर एकदम उत्तम दिसायला पण छान दिसतं। मोहरी ॲड केली आहे, त्यानंतर कांदा लसूण मसाला होता माझ्याकडं तो आणलेला, तोही मी इथे ॲड करते, कारण की सकाळी प्रत्येक भाजीला माझ्या कांदा लसूण मसाला टाकतच असते, त्याने खूप छान टेस्ट येते। आणि लाल तिखट थोडं टाकत असते आणि इतर काही मसाले असतातच, गरम मसाला पण कधी कधी ॲड करत असते। आणि हे खोबऱ्याचा तुकडा आहे तो असाच त्याच्यामध्ये ठेवलेला आहे। तर असा हा परिपूर्ण मसाल्याचा डबा झालेला आहे आणि छान वाटतं असा मसाल्याचा डबा भरलेला असेल तर आम्ही आलो होतो खरं इथे गेटवर मेडिकल बघण्यासाठी, औषध घ्यायचं आहे। होला ताप आलेला आहे तिला, तर मेडिकल बंद वाटतंय। मेडिकल कब ओपन? 5 साडेपाच तर हे बंद आहे। चला, तर खूपच तापलेलं तिला मगाशी दोनदा मी चेक केला, म्हटलं कमी होईल पण काही झालंच नव्हता। परत आता चेक केला तर परत ताप वाटलेला होता। तर दवाखानाच म्हणते मी, म्हणजे दवाखाना प्लस मेडिकल आहे इथे, तर तिथे मेडिकलमध्ये जाऊन आले। आत्ता वाजले आहेत 4, 5 मिनटं कमी आहे, तर 4 वाजलेले, त्यामुळे अजून ओपन झाले नाही आहे। तर त्यांना शेजारच्या दुकानावाल्याला विचारलं की किती वाजता ओपन होतं आहे, तर 5 साडेपाच नंतर ओपन होणार आहे। आता परत जाताना परत जाईल मी आणि तापाचं औषध आणेल, सर्दी खोकल्याचं आहे। तर ताप चांगलं झालं होतं। हां वर घेऊ, बरं चला आता तिला वर घेते, ती जरा सकाळपासून किरकिरच करते, वर घे म्हणते सारखी। चला मग आता थोडंसं राहिलं, घरजवळ आलं आहे मग। नेक्स्ट डे आहे, गुड मॉर्निंग टू ऑल। आणि कालचा व्हिडिओ कंटिन्यू केला नाही आहे, तुम्ही पाहिलंच ह्यू थोडी आजारी होती, तिला ताप आला होता आणि त्यानंतर मग कंटिन्यू करताच आलं नाही आहे। आणि कसं असतं, लहान मुलं जर तो आजारी पडलेत तर किरकिर करतात आणि ताप असेल तर आणखीनच किरकिर करतात। तर म्हटलं आता काय कंटिन्यू करत नाही। सकाळीसुद्धा पहाटे पण तिला ताप आलेला, तर भानुदासनी औषध दिलं होतं, त्यानंतर परत चांगली झोपली, आता उठली आहे, खेळते म्हटलं माझं पटापट कामं उरकून घेतलं होते, तरी 10:30पर्यंत कामं उरकून घेतली। आणि त्यानंतर म्हटलं आता हे तूप करायचं आहे, पातेलं भरून मी तूप केलं होतं, दुधाची साई काढून ठेवली होती आणि मग त्याचं आता तूप बनवते। वेळ आहे ती पण खेळते, मग पटकन तूप बनवून घेणार आहे आणि मग पुढचं रुटीन कंटिन्यू राहील। तसं म्हणायला गेलं ना, बऱ्याच वेळा मी तूप केलेलं आहे, घरच्या घरी गावठी तूप कसं करायचं ते तुम्हाला मी आता पुन्हा एकदा सांगते। मागच्या एका व्हिडिओमध्ये सहज असं सांगून गेले होते, पण आता डिटेलमध्ये सांगते। तुम्ही आता पाहिलंच की पातेल्यामध्ये मी काय केले, सर्व साई जी साठवलेली साई आहे ती पातेल्यामध्ये टाकलेली आहे। तर ही का थोडी आवाज करते त्यामुळे इग्नोर करा। तर इथे आता साई पूर्णपणे मी काय केलेलं आहे, गॅसवर छानपैकी परतून घेतलेली आहे। साई इथपर्यंत होती, पण आता तुम्ही पाहू शकता किती कमी झालेली आहे आणि तूप सुटायला लागलेलं आहे।
पातेल्यामध्ये साई ओतल्यानंतर यामध्ये तुम्ही ॲड करू शकता लवंग 2-3 ॲड करा, किंवा खायचं पान म्हणतो नागणीचं पान, तेही तुम्ही ॲड करू शकता. त्याने काय होते की तुपाला छानपैकी टेस्ट येते, वेगळीच टेस्ट येते. जी गावरान टेस्ट असते ना, लोकांना आवडत नाही खरं तशी टेस्ट, तर ती टेस्ट जरा कमी होते याने. म्हणून यामध्ये तुम्ही हे जिन्नस टाकायचे आहेत. जाड बुडाचं जी पातेलं आहे तुम्ही किनारीवरून समजू शकता की किती हे जाड आहे. जरी पातळ जरी असलं ना, फक्त हलवत राहावं लागतं, नाहीतर लक्ष द्यावं लागतं याला की खाली लागू नये म्हणून. आणि हे जाड बुडाचं असल्यामुळे थोडंसं नाही जर लक्ष दिलं तरी चालतं. पण मी काय केलं की त्याला हलवत राहिलं आहे, खाली लागून दिलं नाही आहे. तुम्ही साईडला पाहू शकता कसं लागलेलं आहे. तर हे होतंच, थोडंफार लागतं, त्यामुळे काळजी करायची नाही आहे. आणि जोपर्यंत हे छान साईमधून तूप बाहेर निघत नाही तोपर्यंत परतायचं आहे. थोडं ब्राउनिश कलर येतो साईला, तर हे तुम्ही पाहू शकता इथे जसा ब्राउनिश कलर आहे कडेला, त्या पद्धतीने ह्या संपूर्ण साईला काय येते ब्राउनिश कलर येते. चला आता इकडे तूप सुटायला लागलेलं आहे. अजून आपल्याला कलर बघा तुम्ही किती चेंज व्हायला लागलेला आहे. अजून थोडा वेळ अजून असंच परतत राहायचं आहे. आणि सुती कपडा असेल ना, सुती कपड्यामधून तुम्ही हे तूप गाळून घ्यायचं आहे. पण जरा गार होऊ द्या, गरम गरम करू नका, नाही तर चटका बसेल. आमच्या घरी तूप कसं बनवायचं हे मी सासूबाईंकडून शिकले आहे. आय नो यूट्यूबवर सुद्धा खूप व्हिडिओज आहेत त्याबद्दल, पण ही ट्रिक मी त्यांच्याकडून शिकलेलं आहे. कारण की त्यांनी स्वतः घरी बनवतात, घरी दूध असतं, साई काढतात पातेलं भरून मोठं, आणि ते एकदमच जास्त तूप काढून ठेवत असतात, गावरान तूप घरच्या घरी. आणि मग त्यांच्याकडून शिकलेलं आहे. आणि माझ्या आईने पण लहानपणी असताना केलं असेल, मला नंतर आठवत नाही की आईने कधी केलेलं आहे, मी बघितलं नव्हतं. पण ही ट्रिक मी त्यांच्याकडून शिकलेले आहे, म्हणून तुम्हाला मी सांगू शकते. आणि कसं असतं, एक्सपिरियन्स असतो आपला, तर जे आपण शिकतो ते इतरांना सांगत असतो आणि त्याच्यामुळे आपलं नॉलेज पण वाढत असतं ना. सो म्हटलं तुमच्यावर शेअर करा. पण काय करते, थोडं थोडं साई साठवून ठेवते आणि मग त्याचं तूप बनवते. एकदम जास्त साठवून ठेवत नाही तर खूप वेळ लागतो त्याला, की एवढं मोठ्या पातेल्यामध्ये एवढी साई साठवायची आणि ते नंतर तूप बनवायचं. त्यामुळे मी काय करते, छोट्याशा पातेल्यामध्ये साठवते. जसं साठवेल लगेच मी तूप बनवते. आणि मी घरीसुद्धा किराण्यामध्ये बाहेरून तूप आणत नाही आहे. आता जेवढं घरी बनवते ना तेवढंच तूप करत असते आणि तेच वापरत असते. आणि कमीच पडलं संपलं तरच दुकानातून आणते. पण आत्तापर्यंत मी काही गावठी तूप आणलं नाही बाजारामधून, मार्केटमधून. तर आता हेच तूप बनवलेलं आहे, तुम्हाला दाखवेन संध्याकाळी. संध्याकाळी व्हायला लागली, माझं आवरतच होते, तर एकेकाला परत ताप आला, मग तिला औषध दिलं आणि आता परत झोपवलेलं आहे. आता मला बनवायचं आहे संध्याकाळी मेथीची भाजी आहे थोडीशी, ती मेथीची भाजी बनवते आणि भाकरी करायची आहेत. तर तेच पीठ आता मी काढून घेते, कारण की ना ह्या डब्यातलं पीठ संपलेलं आहे. सो म्हटलं का हे पॅकेट परत फोडते. आणि त्या डिझनी मॉलमध्येच मला पीठ मिळून जातं, पण ना काय होतं की एकदमच आणून ठेवते मी. काय एकदा ना 2-3 वेळा असं झाले की एकच पॅकेट आणायचे आणि ते लगेच संपायचं. आणि परत आणायला गेलं ना मॉलमध्ये, तिथे तर मॉलमध्ये स्टॉक संपलेला असायचा. त्यामुळे आता विचार केला की एकदमच 4-5 पॅकेट घेऊन येते, आणि जेणेकरून मग मला महिनाभर किंवा 15 दिवस का होईना. त्यामुळे ना ह्यावेळेस मी जास्तच पॅकेट घेऊन आले, 4 पॅकेट घेऊन आलेले आहे. आता हे दुसरं पॅकेट फोडते. आणि नाही काय होतं की सकाळ संध्याकाळ चपाती खाणं कंटाळा येतो, मग एक टाईम भाकरी आणि एक टाईम चपाती बॅलन्स राहतो. त्यामुळे म्हटलं आता चला भाकरी करायची आहे, मेथीची भाजी आहे, पातळ भाजी सकाळची आहे, भात पण आहे. आणि एवढं सगळं असताना जास्त मी काही बनवलं नाही आहे. दुसरं एक्स्ट्रा जी मी खूप शिल्लक राहिलं का मग फेकून देऊशी वाटत नाही आहे. त्यामुळे मी प्रयत्न करते की शिल्लक राहू नये एवढेच प्रमाणामध्ये स्वयंपाक करायचा. आणि चपाती भाकरी जर समजा राहिलीच तर त्याचं काही ना काही करते, नाहीतर मग काही येतच असते ते, मग गाईंना चपाती वगैरे देत असते. चला आता मी भाकरी करून घेते आणि मग बोलते. करून झालेला आहे, भाकरी करून झाली, मेथीची भाजी पण रेडी झालेली आहे. बघा इकडे 2 भाकरी भास होतात. सकाळची पण
चपाती आहे, एक चपाती आहे, मग 2 भाकरी 1 चपाती बास होतात ते, आणि बाकीचं आहेच ते आम्ही खाऊच. बनवताच आता येथील 8:30 वाजलेत, म्हणजे 8:45 पर्यंत येऊन जातील ते. उशीर झालेला आहे आज, आणि ते आल्यानंतरच आम्ही जेवण करू. ही का झोपलेली आहे अजूनही, आणि ती आता उठेल थोड्या वेळाने, तिचा ताप वगैरे चेक करेल, पुन्हा एकदा औषध देईल. 3 टाईम औषध देत असते, जे की हे आहे लहान मुलांचं औषध आहे. तर हे औषध तिला देते. खोकल्याचं औषध पण चालू आहे, सर्दी खोकल्याचं. आता पाहूया, किचनचं आवरायचं होतं मला, तेही राहून गेलेलं आहे. आता ही का जोपर्यंत तिला बरं वाटत नाही तोपर्यंत मी काही आता काढणार नाही लगेच. आणि संडे कसा गेला कळलंच नाही आहे, नाहीतर इतर वेळेस खूप छान जातो. पण आज आम्ही दोघीच घरी होतो. भांडच घरी असले का तर वेळ निघून जात असतो, पण आता तेही कामावर होते, त्यामुळे आमचा वेळ असंच गेलेला आहे, म्हणजे बिझीच गेलेला आहे घरी. आज मी तुमच्यावर शेअर केले की घरच्या घरी आपण गावरान तूप कसं बनवू शकतो. तर होपसो तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, अशाच एका व्हिडिओमध्ये. तो पण सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा, लाईफ एन्जॉय करत राहा, आणि स्वतःवर प्रेम करत राहा. बाय बाय.